आघाडीचं सरकार आहे तर हा आपल्याला महाविकास आघाडीचाच आमदार यावेळेस इथं निवडून आला पाहिजे असं आपलं मत आहे का भाऊ? हे बा आज कसं आहे या विधानसभा क्षेत्रामध्ये आमचे समीर भाऊ कुणावर हे 10 वर्ष कार्यसम्राट म्हणून कार्य करत आहे। त्या व्यक्तीबद्दल कोणाचं सहज दुमत नाही का ते वैयक्तिक त्या व्यक्तीचं कोणावर समाजाला दुमत नाही आहे, पण ते अट्याच राजकीय पक्षाची असल्यामुळे BJPची असल्यामुळे जनतेचं मत आहे का शेवटी हे व्यक्ती BJPशी संलग्न राहणार आहे। आणि संलग्न राहिल्यामुळे का होईल का ह्या जनतेला न्याय देण्याचं काम समजा महाविकास आघाडी आली तर आमदार काही करू शकणार नाही। मग त्या काळात जर महायुतीचं सरकार आलं तर त्यावेळेस ते काही करेल, पण शेतकऱ्याच्या घोषणेच्या संदर्भात त्यांचा अजेंडाच दिसून नाही येत आजच्या तागायतपर्यंत। आणि जनरली लोकांना असं आहे परिवर्तन जशी मोदी सरकारच्या वेळेस 2014ला खरं स्वातंत्र्य मिळालं म्हणून त्यांनी घोषित केलं होतं। 1947ला स्वातंत्र्य नाही मिळालं तर खरं स्वातंत्र्य मोदीच्या लाटमध्ये 1914ला मिळालं, पण 14 नंतर 2024पर्यंत आज विधानसभा इलेक्शन आज ठेपलेलं आहे। त्या ठेपलेल्या इलेक्शनमध्ये शेतकरी वर्ग किती दुरावला आहे किती सुखावला आहे याची त्यांनी जाणीव ठेवायला पाहिजे। झालं अच्छा, शेतमालाला भाव हो, हे असे पैसे नाही पाहिजे का सरकार? नाही, बरोबर आहे, काही कामाचे नाही पैसे। बरोबर असं म्हणणं आहे बा माझं। नाही, बरोबर आहे, बरोबर, ठीक आहे। काय करता फुकटे पैशाचं? नाही नाही, बरोबर आहे। मग यावेळेस तुम्हाला काही परिवर्तन पाहिजे का? कसं पाहिजे का? कसं काय? नाही, आपलं म्हणजे काम करणारा माणूस म्हणजे पैसे देणारा माणूस नाही पाहिजे आपल्याला। बरं, हाताले काम पाहिजे, हो, मलाले भाव पाहिजे, बस एवढेच। एवढं लोकांनी देशाकडे पाहून मतदान करायला पाहिजे। आणि सगळ्यात जास्त प्रश्न हा बेरोजगारीचा आहे, तसंच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। आणि आपल्या देशाकडे पाहून लोकांनी सर्वसाधारण मतदान करायला पाहिजे आणि त्यासाठी पक्षाकडे न जाता उमेदवाराकडे जाऊन त्यांनी मतदान करायला हवं। अच्छा, हो, खूप सुंदर आहे। अच्छा, त्याच्यामुळे त्यांच्याकडे झुकाव थोडा जास्त आहे। अच्छा, त्यांच्याकडे झुकाव जास्त आहे कारण कामं भरपूर चांगले आहे, कामं व्यवस्थित आहे आणि माणूसही खूप चांगला आहे। अच्छा, अच्छा, फक्त थोडं शेतीविषयी भाव नाही, त्याच्याविषयी सरकारविषयी थोडीफार नाराजी आहे, पण त्या व्यक्तीविषयी नाराजी नाही आहे, त्याविषयी ती नाराजी नाही आहे। आणि भाऊ आता मग तुमचं काय मत आहे, मुख्यमंत्री यावेळेस कोणाचा बसावा असं आपल्याला वाटते? मुख्यमंत्री तर तसा BJPचाच बसावा असा इच्छा आहे। अच्छा, कारण वरतं त्यांची सरकार असल्यामुळे बरोबर आहे, खालतं मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहिला तर कामं चांगल्या गतीनं होईल, नाही तर यांच्या चुराडामध्ये महाराष्ट्राचा चुराडा होऊ शकते। कारण याचे कोणी मायबाप तर आहे नाही सध्या, बरोबर आहे, जिधर दम उधर हम वाला चालू आहे। भावाचे भाऊ नाही, पुतण्याचे पुतणे नाही, काकाचा पुतण्या नाही, अशी परिस्थिती आहे सध्या। त्याच्यामुळे स्थिर सरकार राहासाठी BJP हे स्थिर सरकार देऊ शकते, प्रगतीच्या मार्गावर महाराष्ट्राला नेऊ शकते। कुणावर का त्यांनी विकास केला अच्छा, त्याबद्दल म्हणजे आमचं गावाचं म्हणजे काय पलट केला तर आम्ही त्यांनाच वोटिंग करू। आणि योजनेबद्दल काय मत आहे भाऊ आपलं? योजना तर आहे ना, योजना चांगल्याच आहे ना। म्हणजे आता जी लाडकी बहीण योजना टाकली ती वाखण्याजोगीच आहे। पुन्हा शेतकऱ्यांची सन्मान योजना केली ती चालूच आहे। पुन्हा PM किसान चालू आहे, पुन्हा शेतीवर कर्ज माफ करणारा ते आहे, पुन्हा सौर ऊर्जेचं आहे, त्याच्यावर सुद्धा सबसिडी आहे। बरोबर आहे, हो, अशा बऱ्याचशा योजना आहे ते त्यांनी राबवत आहे आणि चांगल्या रीती राबवत आहे। शेतकऱ्यांचे भाव हे जेव्हापर्यंत मिळत नाही तेव्हापर्यंत या शासनाला काही महत्त्व नाही। शासनाने जे लाडकी बहीण योजना सुरू केली, दुसऱ्या खात्यातून पैसे काढून लाडकी बहीण योजनेला दिले आणि बाकीच्या योजना जे खाते आहे लोकांचे पगार आहे हे सर्व थांबवले आणि आम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देतो आहे हे सर्व खोटं आहे। आणि आम्हाला नाही वाटत की निवडणूक झाल्यावर हे जे आता विधानसभेचं जे इलेक्शन आहे आणि सध्या जो कोल चालू आहे, जे वारं चालू आहे, तर यावर भाऊ आपलं काय मत आहे? भाऊ माझं मत असं आहे, यावेळेस हे जे 12 लोक उभे आहेत त्यामध्ये फक्त समीर भाऊ कुणावार, राजू तिमांडे यांच्यातच टक्करची फाईट होईल। करता आपण मजूर वर्ग आहे तर आता जे इलेक्शन आहे आता विधानसभेचं याबद्दल काय मत आहे ताई तुमचंवालं? काही मत नाही, हे बदललं पाहिजे सरकार आणि दुसरं सरकार पाहिजे आम्हाला। कास्तकारांना भाव नाही आणि सिलेंडरचे भाव वाढले, विद्युत हे वाढली, सिलेंडरचे भाव 1200 रुपये झाले आणि कास्तकारांना भाव पाहिजे।
आणि योजनेबद्दल काय मत आहे तुमचं, ज्या काही योजना दिल्या? हां, त्या योजना काही कामाच्या नाही, दिल्या ना उद्या काढल्या. शासनाने योजना राबवलेल्या, लाडकी बहीण आलेली आहे, मोफत 3 सिलेंडर दिलेले आहे. पण एक माझं त्याच्यात हे राहील की शासनाने योजना तर दिलेल्या आहे, पण योजनेबाबत महागाई पण वाढवलेली आहे. यावेळी जे आता विधानसभेचे जे इलेक्शन आहे आता चालू सध्या आता होणार आहे 2024चं, तर याबद्दल आपलं ताई काय मत आहे? रोड पाहिजे ना आम्हाला. रोड पाहिजे, पण रोड कोण देईन तुम्हाला? रोड बस हां, कोण देईन? खासदार आमदार देईन. पण आमदार कसा पाहिजे यावेळेस तुम्हाला? आमदार कसा पाहिजे? आमदार कसा पाहिजे तुम्हाला नाही यावेळेस? समजत आम्हाला. आमदार कसा पाहिजे? बोला ना ताई, बोला. काय झालं, बीजेपी खराब नाही आहे, नाही, ते चांगले कामं करले. राम मंदिर बांधलं, इथं तिथं चांगले कामं केले त्यानं. वाईट कोणते आहे? ठीक आहे. आमचं म्हणणं असं आहे का कुणावर साहेबालाच हे चान्स पुन्हा द्यायला पाहिजे बा, आणि मुख्यमंत्री बीजेपीचाच बनायला पाहिजे. मुख्यमंत्री बीजेपीलाच बनायला पाहिजे. बीजेपीचाच बनायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस बनायलाच पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, धन्यवाद भाऊ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.